घरमालकाच्या हुशारीमुळे धाडसी घरफोडीचा प्रयत्न असफल. कोंढा येथे पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यानचा थरार. अड्याळ येथील पवनी तालुक्यातील कोंढा येथे सावरबांधे कॉम्प्लेक्समध्ये घर मालक स्वाती सावरबांधे आणि पंढरीभाऊ सावरबांधे यांच्या प्रसंग सावधानतेमुळे घरी मोठी धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न फसला. त्यापूर्वी हरिहर पाटील कुर्जेकर यांच्या घराचा दरवाजा फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता, पण तेथेही अपयश आलं. या दोन्ही घटनेमुळे कोंढा येथे मोठी खळबळ उडाली असून सराईत चोर चोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचं निदर्शनास येतं. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची गरज आहे. 16 तारखेला पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान सावरबांधे कॉम्प्लेक्स येथे पांढऱ्या रंगाची कार उभी ठेवून त्यामधून एक तरुण पायऱ्या चढून पंढरीभाऊ सावरबांधे यांच्या घरी किचनची खिडकी तोडून घरात प्रवेश केला. त्यानं घरामध्ये कपाट फोडलं, पण त्याच्या हाती काहीच सापडलं नाही. म्हणून बेडरूममध्ये कपाट फोडतानाचा आवाज आल्यानं स्वाती सावरबांधे यांना जाग आली. त्यांनी चोर चोर ओरडल्यानं चोर पळून गेला. तत्पूर्वी त्यामुळे धाडसी चोरीचा प्रयत्न फसला. घटनेची माहिती पोलीस स्टेशन अड्याळ येथे देण्यात आली आहे. अड्याळ पोलिसांनी श्वान पथक आणून चोराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही. 3 दिवसांपूर्वी कोचरा येथे डॉक्टर सोनखुसरे यांच्या घरी चोरांनी स्टीलची खिडकी तोडून चोरी केल्याची घटना घडली. पहाटे 4च्या दरम्यान कोंढा येथे गस्तीवर असलेल्या गुरख्यास सावरबांधे कॉम्प्लेक्सच्या समोर कार उभी असल्याचं दिसलं. एकापेक्षा जास्त चोर असल्याचं कळतं. दरम्यान कोंढा कोसरा येथे चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी दोन्ही गावच्या नागरिकांनी केली आहे.